नमस्ते श्रोते हो, मी हर्षदा. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. पण यंदाचा आनंद काही औरच. कारण या स्वातंत्र्य दिनापासून आपण स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. म्हणूनच यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला 4 चांद लावण्यासाठी आपण सुश्राव्य कवितांची काव्य मैफिल सजवणार आहोत. नंदिनी भुवड यांच्यासोबत शब्दस्पंदन या आपल्या विशेष प्रसारणातून. निर्मिती, साहित्य उत्सव, संहिता लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण श्रीमती नंदिनी भुवड. तांत्रिक सहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया शब्दस्पंदन भाग 10. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शब्दस्पंदनच्या या भागात आज आपण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपल्या स्वातंत्र्याविषयीच्या वेगवेगळ्या संकल्पनांविषयी बोलणार आहोत. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून जरी आपण साजरा करीत असलो तरी आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो आहोत का? आपल्या जगण्यात व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे किती महत्त्वाचे आहे याचं पुरेसं भान समाजात आपल्याला दिसते का? मोकळा श्वास घेणं, स्वत्व जपणं, ठाम राहणं, आनंद घेणं, फुलपाखरासारखं स्वच्छंदी जगणं म्हणजे खरं स्वातंत्र्य. नदी जाऊन सागराला मिळते, एकरूप होते, पण खरंच तिचं अस्तित्व संपते का? याच आशयाची माझी कविता आता मी सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे सत्य. तुला सर्वस्व वाहिल्यानंतर उरतच नाही मग तुझ्या माझ्यात अंतर. तुला सर्वस्व वाहिल्यानंतर उरतच नाही मग तुझ्यात माझ्यात अंतर. तुझ्यात सामावलेली असूनही माझी मी स्वतंत्र असते. म्हणूनच सागरा तुला भरती ओहोटी येते. स्वातंत्र्य म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. पण घुसमट म्हणजे काय, गळचेपी म्हणजे काय, मौन बाळगणे म्हणजे काय हे मात्र पुरेपूर अनुभवलेलं असतं. विशेषतः स्त्रिया हे स्वातंत्र्य आहे असं समजून सहन करत जगत राहतात. मंगेश पाडगावकर आपल्या चिवताई कवितेत म्हणतातच ना, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी, फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही, निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. किती सुंदर शब्द आहेत. माणूस म्हणून जगताना निर्णय स्वातंत्र्य ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. आम्ही तुला सगळे अधिकार दिले असं म्हणणाऱ्यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की अधिकार देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? व्यक्ती जेव्हा स्वतंत्र असते, तिच्या क्षमतांवर तिचा विश्वास असतो, त्यावेळी तिचे निर्णय हे खूप महत्त्वाचे असतात. निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य तिच्याजवळ असतं. भलेही ते चुकोत, त्यावर ठाम राहणं आणि त्या चुकलेल्या निर्णयांची सुद्धा जबाबदारी घेणं ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते. अजूनही आपल्या अवतीभोवती अशा अनेक स्त्रिया आहेत
की ज्यांना निर्णय स्वातंत्र्य ही काय गोष्ट आहे हेच माहीत नाही. कवयित्री वैशाली मोहिते शिकलेल्या नोकरी करणाऱ्या एका स्त्रीचे चित्र आपल्या कवितेतून रेखाटतात. तिच्याकडे नसलेल्या निर्णय स्वातंत्र्याची तिला झालेली जाणीव खूप छान शब्दात मांडतात. कवितेचं शीर्षक आहे ढब्बू पैसा. तिला नोकरी लागली म्हणून तिच्यापेक्षा जास्त आनंद तिच्या आजीला झाला. तिला नोकरी लागली म्हणून तिच्यापेक्षा जास्त आनंद तिच्या आजीला झाला. बरं झालं, 4 पैसे हातात राहतील बायडे. चांगला नवरा मिळू दे ग अंबाबाई, असं म्हणून हाताने दृष्ट काढून कांशिलावर बोटं कडकड मोडली. वयाच्या 5व्या वर्षी लग्न झाल्यापासून आज तिच्या आजीने 90 ओलांडली तरी आजीच्या कमरेच्या पिशवीत बाजारातून कधीच बाद झालेला ढब्बू पैसा, तोही कुणीतरी तिच्या लग्नात दिलेला. कमरेची पिशवी रिकामी नको म्हणून तो ढब्बू पैसा आजीनं जीवापाड जपला. पण आपल्या हातात काहीच नाही या ओझ्याखाली आजी वाकली होती. तिला लौकिक अर्थानं उत्तम स्थळ आलं, तेही हुंडा नको असलेलं. आजी आनंदली. आजी आणि देवाब्राह्मणांच्या साक्षीनं तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या. सासरचा उंबरा ओलांडला. नवऱ्यानं पहिल्याच रात्री सांगितलं, आम्ही सगळे पगार आईच्याच हातात देतो, तूही द्यायचास. या वाक्यातला हुंड्याचा दर्प तिला जाणवला. त्या क्षणी तिला तिची आजी जास्त श्रीमंत वाटली. तिच्या कनवटीला निदान ढब्बू पैसा तरी असेल शेवटपर्यंत. मित्रमैत्रिणींनो, समाजात वावरताना स्त्री म्हणून असणारी कुचंबणा असतेच, घुसमट असतेच, परंपरेचं ओझं असतंच, पुरुषी अहंकारही असतो, पुरुषप्रधान संस्कृतीचे निराळे पडसादही असतात. पण प्रत्येकीनं आपण एक व्यक्ती आहोत, माणूस आहोत, स्वतंत्रपणे विचार करू शकतो, त्यावर ठाम राहू शकतो, ते अंमलात आणण्याची ताकद आपल्यात आहे ही जाणीव विसरता कामा नये. अगदी स्त्रीनंच कशाला, प्रत्येक व्यक्तीनं ही जाणीव उराशी बाळगायला हवी आहे. अर्थात स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक मात्र कळायला हवा, नाहीतर मुक्त झालं की बेलगाम होण्याचा धोका. कवी सुधीर मोघे आपल्या एका कवितेत म्हणतात, संपते कैद बेछूट मनाचा पक्षी, संपते कैद बेछूट मनाचा पक्षी, आभाळ मोकळे उदंड श्वास उराशी, आभाळ मोकळे उदंड श्वास उराशी, पाठीवर घरकुल आता न वळणे मागे, पाठीवर घरकुल आता न वळणे मागे, पंखांना हसती पायी रेशीम धागे, पंखांना हसती पायी रेशीम धागे. आपण कितीही आभाळात भरारी घेतली ना, मुक्त झालो ना, तरीही मातीशी असणारी आपली नाळ तुटता नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनेकांना वापरता येत नाही, पण अनेक जण ते वापरताना अतिरेकही करताना दिसतात. जितके मनाने बेलगाम होणे चांगले नाही, तितकेच सगळ्या गोष्टी दाबून ठेवणे, कोंबून ठेवणे, नात्याची सक्ती, अवाजवी अपेक्षा, अपेक्षांचं ओझं, हेही सगळं स्वातंत्र्याच्या आड येतच ना. याच आशयाची माझी एक कविता आता मी आपल्यासमोर सादर करते आहे. या कवितेत प्रतिभेची होणारी घुसमट मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. पक्ष्याला पिंजऱ्यात कोंडून त्यानं दिमाखात दाखवला पिंजरा जगाला. पक्ष्याला पिंजऱ्यात कोंडून त्यानं दिमाखात दाखवला पिंजरा जगाला. बघणाऱ्यांना पुन्हा बघावंसं वाटलं नाही, कारण घाबरला होता तो पक्षी, चेंगरलाही होता आणि कुठे कुठे जखमी सुद्धा. उशिरा का होईना त्याच्या लक्षात आलं की निसर्गाला बंद घरात कोंडून ठेवता येत नाही. उशिरा का होईना त्याच्या लक्षात आलं निसर्गाला बंद घरात कोंडून ठेवता येत नाही, निसर्गाला आपल्यापुरतं बांधून घेता येत नाही.
हलक्या मनानं त्यानं अखेर पिंजरा उघडून टाकला. क्षणार्धात तो पक्षी हवेत तरंगू लागला. मग तोही हसला मनमोकळा. गाणं गुणगुणावं तसा. मग तोही हसला मनमोकळा. गाणं गुणगुणावं तसा. मनात म्हणाला, यावंसं वाटलं तर एखादा पक्षी स्वतःहून येईल. यावंसं वाटलंच तर एखादा पक्षी स्वतःहून येईल. एका धुंद लयीत सहज सुंदर गाणं देऊन जाईल. आणि मग तुम्हाला वाचाव्याशा वाटतील माझ्या कविता. तुम्हाला गुणगुणाव्याशा वाटतील माझ्या कविता. स्वातंत्र्य ना लादता येतं ना मागता येतं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्याचा लढा दिला असं आपण नेहमी म्हणतो. पण जेव्हा प्रश्न निर्णय स्वातंत्र्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा येतो ना, तेव्हा तो लढा बाह्य जगापेक्षा आपल्या अंतर्मनाशी करणं जास्त गरजेचं असतं. मित्रमैत्रिणींनो, असंही अनुभवलंय बरं का. आपण खरं तर बाह्य जग, बाह्य रूप, बाह्य सुख यात इतके गुरफटत जातो ना की आपल्याला आपल्या आतून मिळणाऱ्या निखळ आनंदाचाच विसर पडतो. आपलं मोकळं हसणं, बागडणं कुठंतरी आपण मॅनर्स, एटिकेट्सच्या अतिरेकात हरवून बसतो. जग आपल्याला हसेल का, नावं ठेवेल का म्हणून कृत्रिम जगत राहतो, अगदी यांत्रिक जगत राहतो. याच आशयाची माझी एक कविता आता मी सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे 5 बोटांचा चमचा. या पण इथे कुठलेही शिष्टाचार पाळू नका. या पण इथे कुठलेही शिष्टाचार पाळू नका. तितकं स्वतःला सांभाळत राहू नका. मोकळं व्हा, मोकळं हसा. मोकळं व्हा, मोकळं हसा. उड्या मारा, मोठ्यांनी ओरडा. खुलं होईल आकाश, मोठं होईल जग. लुटाल फक्त आनंद यांत्रिक जगातल्या सापळ्यात न अडकल्याचा. लुटाल फक्त आनंद यांत्रिक जगातल्या सापळ्यात न अडकल्याचा. घ्याल मोकळा श्वास, हलकं होईल मन. घ्याल मोकळा श्वास, हलकं होईल मन. काटेकोर पोकळ नियम उठल्यापासून झोपेपर्यंत. काटेकोर पोकळ नियम उठल्यापासून झोपेपर्यंत. साध्या काटेरी चमच्यातही अडकतो जीव तुमचा. साध्या काटेरी चमच्यातही अडकतो जीव तुमचा. सोडून द्या ना, बरा असतो 5 बोटांचा चमचा. अहो सोडून द्या ना, खूपच बरा असतो 5 बोटांचा चमचा. मित्रमैत्रिणींनो, जगण्यातली सहजता हरवू देऊ नका. उत्स्फूर्तपणा, उत्कटता हरवू देऊ नका. आज स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना आपण क्रांतिकारकांचं, देशासाठी आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करतोच आहोत. याचबरोबर अंधश्रद्धा, पूर्वग्रह, धारणा या सगळ्यांनी आपल्या मनाला कसं जखडून ठेवलंय आणि त्यातून त्याला कसं स्वातंत्र्य मिळेल याचाही विचार नक्की करा. आज शब्दस्पंदनच्या या भागात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.